चला तर पाहूया परिसर अभ्यास याची प्रश्न आजची झालेली ऑनलाईन टेस्ट. तर ज्यांना कोणाला ऑनलाईन टेस्ट सिरीज विकत घ्यायची त्यांनी फक्त 100 मध्येही टेस्ट सिरीज विकत घेऊ शकतात. तर ही सर्व प्रश्न या टेस्ट सिरीज मधील आहेत. तर पाहूया आजची परिसर अभ्यास याची काही प्रश्न. जागतिक प्राणी सुरक्षा दिन केव्हा असतो? जागतिक प्राणी सुरक्षा दिन केव्हा असतो? तर पर्याय क्रमांक 3 8 ऑक्टोबर या दिवशी असतो. 8 ऑक्टोबर. त्यानंतर पुढील प्रश्न, पंचायत राज योजनेचा स्वीकार सर्वप्रथम या ठिकाणी सर्वप्रथम आहे. तर पंचायत राज योजनेचा स्वीकार सर्वप्रथम भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? पंचायत राज योजनेचा स्वीकार सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या 2 राज्यांनी केला? तर पर्याय क्रमांक 2 राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी केला सर्वप्रथम. महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? 1 मे 1960, 1 मे 1961, 1 मे 1962 का 1 मे 1965? तर पर्याय क्रमांक 3 1 मे 1962. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. मॅग्नीज भंडारा हा योग्य आहे. त्यानंतर बॉक्साईट कोल्हापूरमध्ये हा योग्य. चुनखडी यवतमाळ हा पण योग्य. तर पर्याय क्रमांक 4 हा पर्याय अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. तर हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. तर कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग का रत्नागिरी? हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. तर कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग का रत्नागिरी? तर पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पैठण ही प्राचीन इतिहासातील कोणत्या राजाची राजधानी होती? पैठण ही प्राचीन इतिहासातील कोणत्या राजाची राजधानी होती? पर्याय क्रमांक 1 शालिवाहन, राष्ट्रकूट, शिलाहारा का चालुक्य? तर पर्याय क्रमांक 1 शालिवाहन या राजाची राजधानी होती. पर्याय क्रमांक 1. सोलापूरमधील चिंचोली हे ठिकाण औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूरमधील चिंचोली हे औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक 1 औषधी निर्माण यासाठी ती प्रसिद्ध आहे. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत हा कोणता आहे? तर प्रथिने, कर्बोदके, मेद का जीवनसत्वे? आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 कर्बोदके. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी शोधली किंवा कोणी मांडली? वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? तर पर्याय क्रमांक 2 बेथम आणि हुकर यांनी मांडली. पर्याय क्रमांक 2. आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते? आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते? आकाश हे निळे दिसण्यामागचे कारण कोणते? तर पर्याय क्रमांक 2
वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त होते म्हणून आकाश निळे दिसते. उपसागराच्या किती बाजू जमिनीने वेढलेल्या असतात? उपसागराच्या किती बाजू जमिनीने वेढलेल्या असतात? उपसागराच्या किती बाजू जमिनीने वेढलेल्या असतात? तर पर्याय क्रमांक 2, 3 बाजू. 2 सागरांना जोडणारा अरुंद जलाशय म्हणजे 2 सागरांना जोडणारा अरुंद जलाशय म्हणजे महासागर, अखात, उपसागर का सामुद्रधुनी? तर पर्याय क्रमांक 4 सामुद्रधुनी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पठार कोठे आहे? महाराष्ट्र पठार कोठे आहे? सह्याद्रीच्या पश्चिमेस, सह्याद्रीच्या पूर्वेस, सह्याद्रीच्या दक्षिणेस का सह्याद्रीच्या उत्तरेस? महाराष्ट्र पठार कोठे आहे? सह्याद्रीच्या पश्चिमेस, पर्याय क्रमांक 2 सह्याद्रीच्या पूर्वेस, सह्याद्रीच्या पूर्वेस हे याचे उत्तर असेल. त्यानंतर कोणाच्या सूचनेवरून शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घेण्याचे मान्य केले? तर कोणाच्या सूचनेवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घेण्याचे मान्य केले? पर्याय क्रमांक 2 मिर्झा राजे जयसिंग यांच्या. पुढील प्रश्न, शिवरायांनी मुरुमदेवाच्या डोंगरावर हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाच्या डोंगरावर हा किल्ला बांधला. तर पुढीलपैकी कोणता? रायगड, राजगड, तोरणा का प्रतापगड? तर पर्याय क्रमांक 2 राजगड हा किल्ला बांधला. शिवरायांनी तोरणा गडाचे कोणते नामकरण केले? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडाचे कोणते नामकरण केले? शिवरायांनी तोरणा गडाचे कोणते नामकरण केले? रायगड, राजगड, सिंहगड का प्रचंडगड? तर पर्याय क्रमांक 4 प्रचंडगड. त्यानंतर पुढील प्रश्न, जावळीवरील विजयाने प्रचंड किल्ला डॅश प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. तर जावळीवरील विजयाने पुढीलपैकी कोणता किल्ला स्वराज्यामध्ये आला? चाकणचा, रायरीचा, जुन्नरचा का पन्हाळ्याचा? तर पर्याय क्रमांक 2 रायरीचा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव पदावरील अण्णाजी दत्तो यांचे काम कोणते होते? तर अण्णाजी दत्तो यांचे काम कोणते होते? पत्रव्यवहार सांभाळणे, परराज्याशी संबंध ठेवणे, न्यायदान करणे का सरकारी आज्ञापत्रे पाठवणे? तर पर्याय क्रमांक 4 सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. नकाशात कोणता भौगोलिक घटक दाखवला आहे हे कशावरून समजते? नकाशात कोणता भौगोलिक घटक दाखवला आहे हे कशावरून समजते? नकाशात कोणता भौगोलिक घटक दाखवला आहे हे कशावरून समजते? तर पर्याय क्रमांक 1 उपशीर्षकावरून. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्रात कोणते वतनदार होते? पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणते वतनदार होते? तर पर्याय क्रमांक, महाराष्ट्रात कोणते वतनदार होते? तर पर्याय क्रमांक 1
देशमुख व देशपांडे. त्यानंतर पुढील प्रश्न, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? मध्ययुगाचा. पर्याय क्रमांक 3 मध्ययुगाचा. पंजाबात जाऊन समतेचा संदेश देणारे संत कोणते? पंजाबमध्ये जाऊन समतेचा संदेश देणारे संत कोणते? पंजाबमध्ये जाऊन समतेचा संदेश देणारे संत कोणते? तर पर्याय क्रमांक 2 संत नामदेव. त्यानंतर रेडिओ तरंगाचा वेग डॅश डॅश असतो. रेडिओ तरंगाचा वेग डॅश डॅश असतो. तर रेडिओ तरंगाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, वेगा एवढाच, वेगापेक्षा कमी का वरीलपैकी एकही नाही? तर पर्याय क्रमांक 2 प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो, वेगा एवढाच रेडिओ तरंगाचा वेग. भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? भारतीय कामगार संघटनावर रशियन क्रांतीचा प्रभाव पडला. पर्याय क्रमांक 3 भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कोणत्या नदीवर आहे? भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय क्रमांक 1 कावेरी नदीवर आहे. त्यानंतर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा आहे. भारतातील सर्वात राष्ट्रीय महामार्ग हा आहे. तर NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. अन्न साखळीतील विघटक म्हणून कोणाला ओळखले जाते? अन्न साखळीतील विघटक म्हणून कोणाला ओळखले जाते? कवक, नाकतोडा, बुरशी का साप? अन्न साखळीतील विघटक म्हणून पर्याय क्रमांक 1 कवक याला ओळखले जाते. अन्न साखळीमधील पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर अन्न साखळीवर बऱ्याच वेळा प्रश्न होते. तर अन्न साखळीमधील अयोग्य जोडी, प्राथमिक भक्षक नाकतोडा योग्य, द्वितीय भक्षक बेंडूक योग्य, सर्वोच्च भक्षक गरुड योग्य, तृतीय भक्षक नाकतोडा तर या ठिकाणी हे अयोग्य आहे. तर तृतीय भक्षक हा साप आहे. तर या ठिकाणी योग्य हा पर्याय क्रमांक अयोग्य आहे. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. IUCNचे मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड, UNEP चे मुख्यालय नैरोबी केनिया, WWF चे मुख्यालय न्यूयॉर्क. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे? शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे? राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे आहे?
तर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था पर्याय क्रमांक 1 पुणे येथे आहे. पर्याय क्रमांक 1. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.